सोलापुरातील वडार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली। या मेळाव्यात वडार समाजाचा हात लागल्याशिवाय महाराष्ट्राचा रथ पुढे जात नाही असे गौरव उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी वडार समाजासाठी अनेक योजनांची खैरात केली। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या बरोबर आहेत। सागर, कसा राहिला एकूण कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने काय काय घोषणा केल्या? या ठिकाणी विशाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडार समाजाचा हा जो मेळावा आहे तो तब्बल 25 वर्षानंतर पहिल्यांदा झालेला आहे। त्यापूर्वी 25 वर्षापूर्वीच हा मेळावा झाला होता। त्यामुळे या मेळाव्याला जी आहे ती लाखोंची गर्दी जी आहे ती राज्यभरातून आलेली होती। सोलापुरातील पार्क स्टेडियम येथे हा मेळावा झाला आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्या अतिशय सकारात्मक अशा होत्या। यामध्ये वडार समाजाच्या वस्त्या ज्या आहेत येथील ज्या जमिनी आहेत त्या वडार समाजाला देण्यात येतील। त्याचबरोबर जे लोक बेघर आहेत त्यांना देखील पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 4.5 लाखांपर्यंतची भरीव अशी मदत देखील राज्य शासन करेल असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी या वडार समाजाला दिलेलं आहे। याचबरोबर वडार समाजाचे जे नेते आहेत आणि नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना राज्यमंत्री पदाचा देखील दर्जा त्यांनी या व्यासपीठावरूनच जाहीर केला। त्यासाठी वडार समाज सुधारक समिती देखील स्थापन करून त्याचं अध्यक्षपद जे आहे ते विजय चौगुलेंना देण्यात आलं। अशा एकंदरीतच मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या घोषणा आणि एकंदरीत आश्वासनं जी आहेत ती मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाला दिलेली आहेत। त्यामुळे वडार समाज जो आहे तो अतिशय खुश आणि एकंदरीतच सकारात्मक दृष्ट्या त्याकडे पाहत होता। विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। वडार समाज सुधारक समितीची स्थापना करण्यात आली आणि विजय चौगुले त्याचे अध्यक्ष असतील आणि या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांनी देऊ केला याबद्दलची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली। पुढे बघूया, आता डिसेंबरचा तिसरा आठवडा असल्यानं महाराष्ट्र चांगलाच गारठलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये पारा चांगलाच घसरलाय। नाशिक शहरात 8.5 तर निफाडमध्ये 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सलग घसरण पाहायला मिळते, तर राज्याच्या इतर शहरांमध्येही पारा घसरल्याचं चित्र आहे। एकूण किती तापमान आहे आपण नजर टाकूयात। नाशिकचं जर आपण बघितलं तर 8.5 अंश सेल्सिअस, निफाड 7.2 अंश सेल्सिअस, धुळे 6.7, जळगाव 18, ठाणे 21, डोंबिवली 21, कल्याण 22, पुणे 18, महाबळेश्वर 14, सातारा 18, कोल्हापूर 19, नागपूर 19 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 18, बीड 18, रत्नागिरी 26, सिंधुदुर्ग 25। तर यानंतर नाशिकमधून महत्त्वाची बातमी अशी की सध्या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून नाशिकमध्ये तरुण दाखल झालेत, पण त्यांना ऐन कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरती रात्र काढावी लागली आहे। देशसेवेत दाखल होण्यासाठी आलेल्या तरुणांना कोणत्याही गरजेच्या सुविधाही त्यांना इथे देण्यात आलेल्या नाही आहेत आणि सैन्य भरती प्रक्रियेबाबत आता नाराजी व्यक्त केली जाते। अनेकांना भरतीच्या ठिकाणी मारहाणही झाल्याची माहिती आहे।